नमस्कार दादा. नमस्कार. मी पंकज भांबळे, राहणार हनुमंतखेडा, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. SRTमध्ये 4थं वर्ष असल्यामुळं त्यांच्या मकाच्या शेतातले कणस हे आपण पाहू शकता क्वालिटी कशी येतं. मी सर्व शेतकऱ्याला हेच सांगतो की बुवा SRT पद्धतीने शेती करायची. हे जुने मागच्या वर्षी जे तुरीची ढसकटं हे पाहू शकता आपण, हे पडेल हे इकडं समोर तसेच आहे पहा आतमध्ये हे, आणि त्याला विशेष म्हणजे त्याला हात लावल्या हे लगेच मोडून जोर आली. गेल्या 4 वर्षांपासून कुठल्याही प्रकारची नागाटी रोटेटर केलेली नाही. पारंपरिक मका जी घेतली ती आता आपला छोट्यामध्ये नागाटीमध्ये त्यातच आपला खर्च जास्त उराला. हे कसं आहे, आज जर हे पीक तुटून गेलं लगेच आपण दुसऱ्या पिकाची लागवड करू शकतो. आणि इथला करून पण आपण याची क्वालिटी आणि हे जरा वेगळंच वातावरण असं वाटतं या SRT मध्ये. कोण किती दाण्याची चमक पण आणि दाण्याची जाडी पण पहा लगेच ओळखू येते. माती बलवान तर पीक पैलवान. हो. या मकेला फक्त आपण 2 बॅग 10-26-26चे सुरुवातीला आणि नंतर कंस पाडल्यानंतर दिलेले आहे. मध्ये आपल्याला अंदाजे 40 क्विंटल पर्यंत एकरी उत्पन्न निघू शकतं. आता कमी खर्चामध्ये अधिक जर उत्पादन घ्यायचं असेल तर शेतकऱ्यांनी SRT पद्धतीनं शेती करणे काळाची गरज आहे. पहा आता शेंड्यापर्यंत एक लेंडरू दिसल, लेंडरू पण नाही आपल्याला. आता आपल्या इकडे लेंडरू म्हणते त्याला, लेंडरू पण नाही, पूर्ण शेंड्यापर्यंत जाणे. SRT पद्धतीने शेती केल्यामुळं आपल्या उत्पादनात वाढ होणारच आहे, पण जमिनीची सुपीकता पण आपली चांगल्या प्रकारे वाढणार आहे. शेतकऱ्याचा अतिरिक्त जो होणारा खर्च आहे, दरवर्षी नांगरणी करणे, रोटेटर करणे, सरी पाडणे, ठिबक पांगवणे, जमा करणे, परत हे जे कामं आहे हे करण्याची आवश्यकता नाही. एकदा नांगरणी केली, रोटेटर केलं तर तुम्हाला 20-25 वर्षापर्यंतही सुद्धा आपण विना नांगरणीची शेती अशा पद्धतीने करून अशा प्रकारचे चांगलं उत्पादन घेऊ शकतो. धन्यवाद. स्क्रीनवर दिलेला नंबर SRT ऑफिस असा सेव्ह करा आणि हाय किंवा SRT असा मेसेज पाठवा व माहिती मोफत मिळवा. धन्यवाद.